तर वरिष्ठांना विश्वासात न घेता भिवंडीची उमेदवारी जाहीर करण्यात आली। काँग्रेस पदाधिकारी दयानंद चोरगेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। भिवंडीत सुरेश म्हात्रेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत। भिवंडीत राष्ट्रवादीची 22,000 मतं नाहीत असं देखील दयानंद चोरगे यांनी म्हटलंय। की भिवंडीमध्ये काय चित्र आहे, नेमकं उमेदवारी दिल्यानंतर सर्वांची काय नेमकी या ठिकाणी भूमिका आहे? हे बघा, काल जी पवार गटाची या भिवंडी आणि बीडची जी यादी जाहीर झाली आणि त्यामध्ये भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये पवार गटाने त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। ही जेव्हा जाहीर करत असताना आम्ही आमच्या वरिष्ठांची जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा चर्चा करत असताना आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली। त्यांनी सांगितले की कुठल्याही प्रकारचा आम्हाला विचारात घेतलेले नाही आणि कुठल्याही प्रकारे आम्हाला विश्वासात न घेता ही जागा त्यावेळी जाहीर केलेली आहे। त्याच वेळेला मला समजलं की ज्या वेळेला 10-12 दिवसापूर्वी ही सांगलीची जागा जेव्हा काँग्रेस पक्षाला विचारात न घेता त्यांनी जी जागा सोडली, अशीच ही जागा भिवंडीची सुद्धा राष्ट्रवादीने काँग्रेसला विचारात न जागा ही जाहीर केलेली आहे। खरं तर या ठिकाणी काँग्रेस पक्षाची पारंपरिक ही जी जागा ही काँग्रेस पक्षाची पारंपरिक जागा आहे, कारण या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये टोटल 22 लाख मतदान आहे आणि या 22 लाखा मतदानमध्ये या राष्ट्रवादीकडे 22,000 सुद्धा मतदान नाही आहे। आणि जर ही जागा जर आपण घेतली नाही तर आपल्याला कोकणमध्ये आपण झिरो करण्याचं काम या मित्र पक्षातील राष्ट्रवादीचा काम आहे, आपल्याला या कोकणमध्ये झिरो करण्याचा। आणि त्याच्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी झाली की लगेच स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका आहेत, तिथे सुद्धा आपण कमी पडणार आहोत। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, भिवंडी।